मॉड्यूल अँड पॅकेजेस. मॉड्यूल अँड पॅकेजेस. तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पार्ट मिस झालेला दिसेल. ठीक आहे, पण आपण व्यवस्थितपणे याला घेणार आहे. जास्त काही अवघड नाही. मॉड्यूल काय असतं हे आपण बघू आणि पॅकेजेस काय असतं हे आपण बघू. आलं ना. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॉड्यूल काय असतं आपलं. मॉड्यूल तुम्ही असं म्हणू शकता की एक पायथॉन फाईलच असते तुमची. काय असते? पायथॉन फाईल जी आपण .py सेव्ह करतो ना, तेच एक मॉड्यूल असतं. पण त्या मॉड्यूलमधले जे पण फंक्शन असतील, काय असतील त्या पायथॉन फाईलमधले जे पण तुमचे फंक्शन असतील, काय असतील फंक्शन असतील, नंतर तुमचे क्लासेस असतील किंवा त्याच्यानंतर व्हॅरिएबल्स असतील, यांना ॲक्सेस कुठं दिला जातो माहिती आहे का? जर एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये ॲक्सेस द्यायचा असेल, बरोबर आहे, एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमधून ॲक्सेस द्यायचा असेल, जसं की याच्यामध्ये ही जी फाईल आहे, जशी याचं नाव काय main.py, आणि जर मला याला x.py मध्ये जर याला ॲक्सेस करायचं असेल इथल्या फंक्शन, क्लास आणि व्हॅरिएबलला, तर मी डायरेक्ट कसं करू शकतो, त्या मॉड्यूलला इम्पोर्ट करू शकतो. म्हणजे या फाईलला मी इम्पोर्ट करू शकतो. इथं कसं करता माहिती का? एक इम्पोर्ट कीवर्ड असतो तुमचा. कोणता कीवर्ड असतो? इम्पोर्ट कीवर्ड. आणि त्या फाईलचं नाव काय आहे तुमच्या? main.py नाही लिहायचं, फक्त मेन लिहायचं. मग डायरेक्ट तुम्हाला जर ॲक्सेस करायचं तिथे एखादं ॲड नावाचं फंक्शन असेल किंवा तुमचं सबट्रॅक्शन नावाचं फंक्शन असेल, तर तुम्हाला काय करायचं फक्त माहिती का? main.add, main.subtract असं आपल्याला करायचं. ठीक आहे, एक आपण फाईल बनवून बघू, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होईल गोष्टी. समजले? हां, लिहू शकतो. ठीक आहे. मॉड्यूल जेव्हा मला एखादा व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचा असतो ना, माझा जोशच वेगळा असतो डायरेक्ट शिकवणे. असं माझं लक्षात आलं आहे आता मला, माझा स्वतःचा पॅटर्न मी आता चालू करून दिलं आहे. कारण त्या बॅचमधून काढलं सिलेबसमधून. मुलं म्हणायला लागले की अरे सर तुम्ही काढून टाकलं बॅचमधून, सिलेबसमधून. मग मला असं नको आहे बाई की आपल्यामुळं कोणाचं नुकसान नको व्हायला. त्या आशांनी ते माझ्याकडे आले असतील आणि मीच रिमोट करून दिली फ्री. येस. हां, डेटा ॲनालिटिक्स माझं पर्सनली असा विषय की ज्यांना पूर्ण स्क्रॅच बेस तयार करायचा डेटा सायन्ससाठी, आणि ज्यांचा बेस तयार असेल त्यांनी डेटा सायन्स पण शिका. माझं यूट्यूबला ते पण चालू आहे. माझा एक मित्र येणार आहे जो मला मदत करणार आहे. त्यांनी M.Tech केलेलं आहे VIT वेल्लोरमधून. पण तो मला बोलला की तुझ्या चॅनलवर शिकू का? मला बिंदास शिकव, तुमच्यासाठीच बिल्ड केला आहे म्हणलो हा प्लॅटफॉर्म. तो नाही माझा एक मित्र वेगळा आहे. तो M.Tech आहे, VIT वेल्लोरला आहे, तो M.Tech करतो आहे. बघू आता, त्याला सांगितलं मी NumPyचा 1 शॉट बनवला तर ठीक आहे, नाही बनवला तर आपण करू. मला काय शिकवायचं कंटाळा नाही. ठीक आहे. आता हे झालं आपलं मॉड्यूल. हो, 15पासून सुरू आहे. तुम्हाला पायथॉन करायचं देऊ शकता 5 ते 6 तुम्ही. ठीक आहे. इथे काय आपलं, याला मी नाव दिलं मॅथ OP. ठीक आहे, मॅथ OP. याला ड्रॅग आणि ड्रॉप केलं मी कुठं, या कशामध्ये, आपल्या VS कोडमध्ये. आणि याच्यात काय करतो आहे मी, एक फाईल बनवतो आहे. फाईलचं नाव काय दिलं माहिती आहे की m1.py. काय दिलं? m1.py. आता m1.py म्हणजे काय झालं, एक मॉड्यूलच झालं. M1 नावाचं काय झालं, एक मॉड्यूल झालं. याच्यामध्ये मी काय करतो की जे पण फंक्शन बनवाल किंवा जे पण व्हॅरिएबल बनवाल त्याला डायरेक्टली मी ॲक्सेस करू शकतो दुसऱ्या फाईलमध्ये. कसं? इम्पोर्ट नावाचा कीवर्ड यूज करून. तर सगळ्यात पहिलं बघा, मी इथं काय केलं, डेफ ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं आणि याच्यामध्ये काय पास केलं मी, A,B. ठीक आहे, कोलन. याच्यानंतर काय केलं मी जेव्हा याला कॉल करेल याच्यातून रिझल्ट आला पाहिजे काय, A+B हा रिझल्ट आला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा मी ॲडला कॉल करेल तेव्हा. जेव्हा मी इथून सबट्रॅक्शनला कॉल करेल, SUB नावाचं एक फंक्शन आहे आणि तिथं A,B नावाचे 2 पॅरामीटर आहे. आणि इथं काय करायचं मला, RATURN रिटर्न A-B. ठीक आहे, अशा वेळी मी काय केलं, यांना रिटर्न केलं. आता मला नेक्स्ट काय करायचं आहे,
नेक्स्ट काय करायचं की ही झाल्यानंतर मला नेक्स्ट पाहिजे की हा पार्ट गेला, हा पार्ट केला. आता पुढं काय पाहिजे मला की रिटर्न केल्यानंतर की हा जो आहे ना की हा तिकडं आला पण पाहिजे, बरोबर आहे की नाही, दुसऱ्या फाईलमध्ये. जसे फंक्शन होतं तसं काय बोललो मी, काय बोललो होतं, फंक्शन, क्लासेस आणि काय व्हॅरिएबल्स आपण सगळ्यांना ॲक्सेस करू शकतो. आता मी व्हॅरिएबल्स करून दाखवतो आहे, अजून आपलं काय म्हणता हे पण करून दाखवतो फंक्शन. इथे काय करायचं आहे आता मला, पायची एखादी व्हॅल्यू आहे 3.14 मी ठेवली, ठीक आहे. अजून तुम्ही एखादा क्लास पण बनवून बघा. क्लास काय नाव देऊ याला मी, क्लासचं नाव दिलं मी जसं की कार, ठीक आहे. कार नावाचा क्लास मी इथं बनवला. आणि याच्यामध्ये काय करतो मी की एक डायरेक्ट आपण व्हॅरिएबल पण बनवू शकतो, बरोबर आहे की नाही. इथं मी व्हॅरिएबल काय बनवली, कार टाईप इज इक्वल टू काय, काही पण आपण XYZ लिहून दिलं, ठीक आहे. आणि कारचं मॉडेल पण मी काय केलं, मॉडेल म्हणजे की काय त्याच्यात पण देऊन दिलं काहीतरी HMT, ठीक आहे, बनवून दिलं. असे आपण व्हॅरिएबल इथं बनवलं, ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं इथं डिफाईन झालं. आता जेव्हा क्लासला आपण डिफाईन करतोय तर तिथे इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट तिथं बनावं लागेल. काय करावं लागेल आता आपण तिथं बघू, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय इथं m2.py मी इथं बनवली. m2.py मध्ये काय सांगितलं, जर तुम्हाला इम्पोर्ट करायचं तिथं काय इम्पोर्ट करावं लागेल. जर मला M1 फाईल म्हणजे M1 मॉड्यूलमधले जर गोष्टी मला इम्पोर्ट करायच्या आहे तर तिथं मला यूज करायचे आहे, तर मला तिथं काय करावं लागेल, त्या फाईलला आधी इम्पोर्ट करावं लागेल, ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे मला की मी इथं प्रिंट केलं, कशाला प्रिंट केलं मी, M1.add नावाच्या मेथडला इथं काय केलं मी प्रिंट केलं, ठीक आहे. आणि याच्यात 2 नंबर पास केले 5,4, ठीक आहे. याला रन केलं मी. तर रन केल्यानंतर बघा काय येईल तुम्हाला, ॲडिशन तुम्हाला दिसेल. पाहिजे तर तुम्ही याच्यापुढे एक मेसेज पण देऊ शकता. काय मेसेज द्यायचं आहे तुम्हाला की ॲडिशन इक्वल टू, ठीक आहे. किती ॲडिशन येईल, 9 तुमची ॲडिशन येऊन लागेल. बघा कोड कोणत्या फाईलमध्ये लिहिलं आहे आणि फाईलला रन कोणता करतो आहे. हे कशामुळे पॉसिबल झालं तुमचं, मॉड्यूल नावाची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे. आता या मॉड्यूलच्या कन्सेप्टमुळे ना लार्ज प्रोजेक्टमध्ये खूप जास्त फायदा झाला. आता हे मी तुम्हाला कधी सांगाल, जँगोमध्ये या गोष्टी खूप जास्त यूज होतील तुमच्या, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी सांगतोय. आता नेक्स्ट मला काय करायचं, जँगो काय तुम्ही कोणती पण घ्या पुढं, डेटा सायन्समध्ये त्याच्यात पण तुमचं यूज होणार, ठीक आहे. आता जसं आहे आता इथं मला काय करायची, सबट्रॅक्शन करायची. तर इथं काय केले मी SUB आणि इथं काय केली M1 काय केलं मी SUBला इथं कॉल केलं. इथं काय केलं मी 51मधून जर 4 गेले तर किती उरतात 47, ठीक आहे. तो सबट्रॅक्शन 47 आपले आले, ठीक आहे. नेक्स्ट आता मला काय करायचं आहे की मला पायची व्हॅल्यूला पण ॲक्सेस करायचं, बरोबर आहे. मग इथं काय केलं मी परत पायची व्हॅल्यू काय आहे तुमच्या पी आय काय केलं मी M1.py मी इथं ॲक्सेस केलं, ठीक आहे. ॲक्सेस केल्यानंतर इथं बघा पायची व्हॅल्यू पण आली. आता क्लासचे मेंबर कसे ॲक्सेस करता, क्लासचे मेंबर कसे ॲक्सेस करता. आता याच्या पुढं मला थोडंसं प्रश्न आहे आल्यानंतर, मी कधी असं यूज केलं नाही पण करून बघू आपण, ठीक आहे. M1.car कारला आपण बघू काय येतं आपण बघू फक्त, ठीक आहे. याला मी इथं केलं, कारमध्ये काय आलं, तो क्लास तुमचा आला. काय आला, क्लास तुमचा आला. जर मी या क्लासचं M1.car बघू ना आपण काय होतं, car टाईप तुम्ही काय करू शकता, कार टाईपचं जे मॉडेल आहे त्याला इथं ॲक्सेस करू शकता. इथं बघा आलं ॲडिशन क्लास Z. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, कार टाईपच्या ऐवजी मॉडेल जर करायचं असेल तर सेम तुम्ही काय करा, इथं प्रिंट करा आणि याला काय करा मॉडेल, ठीक आहे. MODEL मॉडेल, ठीक आहे. याला रन केलं मी. रन केल्यानंतर बघा काय आलं तुमचं, तुम्हाला मॉडेल पण भेटलं. तर हे झालं तुमचं काय की तुम्ही कशा प्रकारे एखादं मॉड्यूल इम्पोर्ट करताय. आता इम्पोर्ट करण्याचे पण खूप सारे वे, आधी हे लिहून घ्या मग तुम्हाला पुढं सांगतो मी.
ठीक आहे. नेक्स्ट इम्पोर्ट कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा एक पार्ट आहे, हा तुम्ही लिहू शकता. आता मला इम्पोर्ट करण्यासाठी हा एक वे झाला की तुम्ही डायरेक्ट फाईलचं नाव किंवा मॉडेलचं नाव डायरेक्ट घेऊ शकता. दुसरं काय आपलं की आपल्याला दुसरा वे आहे की तुम्ही असं करू शकता, फ्रॉम असं पण यूज करू शकता. फ्रॉम कशामधून द्यायचं आपल्याला की एक जसं की आता एक इथं तर काही बनवता नाही येणार आपल्याला. एक असं समजू शकता की M1मधून काय करतो मी, फ्रॉम M1 इम्पोर्ट. कशाला इम्पोर्ट करायचे तुम्हाला, ॲडला तुम्ही इम्पोर्ट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ॲड नंतर कशाला इम्पोर्ट करायचं, अजून तुम्हाला सबला तुम्हाला इम्पोर्ट करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तर काय केलं, इम्पोर्ट केलं. आलं ना, जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही असे इम्पोर्ट करू शकता. हा दुसरा वे झाला की आपण इम्पोर्ट कसं करतो. ठीक आहे, आता याच्यानंतर मला काय करायचं आहे की मला यांना प्रिंट करायचं. तर प्रिंट करायसाठी मला काय करावं लागेल परत की हे जे M1 आहे डॉट तुम्ही काय करा, ॲड करा. आणि ॲडमध्ये काय टाका तुम्ही, सॉरी इथं M1 लावायची गरज नाही, कारण तुम्ही M1मधून ॲड आणि सबट्रॅक्शनला तुम्ही बाहेर घेतले. इथं काय करावं लागेल तुम्हाला, 5, समजा 9 मी टाकलं. काय केलं, 5,9 टाकलं. याला मी रन केलं, पण अजून तुमचं कोण बाकी आहे, सबट्रॅक्शनवाला पण बाकी आहे, त्याला पण करून घ्या. इथं बघा, सबट्रॅक्शनसाठी काय करावं लागेल मला, SUB त्याची जी पण सबट्रॅक्शन आहे 15 आणि 9 याची जी पण सबट्रॅक्शन आहे ती आपली इथं प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे, याला रन केलं मी. रन केल्यानंतर बघा की आपलं हे पण आउटपुट आलं 14 आणि 6. तर अशा प्रकारे पण तुम्ही इम्पोर्ट करू शकता. हा दुसरा वे आहे तुमचा, सेकंड वे की इम्पोर्ट कसं करायचं. ठीक आहे, अजून एक वे आहे तुमचा की जर तुम्हाला अलाइज नेम म्हणून असतो. अलाइज नेम म्हणजे कसं, इम्पोर्ट काय आहे तुमचं, इम्पोर्ट तुम्हाला काय करायचं आहे की समजा मी केलं मॅथ ॲज अ इम्पोर्ट. आपलं काय M1 आहे ना, M1 ॲज A म्हणून इम्पोर्ट केलं मी. ठीक आहे, तर जेव्हा मला जर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जर ही परत मला इथं यूज करायची असेल याच्या खाली, तर मी कसं यूज करेल माहिती का, A डॉट नंतर काय केलं मी, A डॉट. तर अशा प्रकारे हा तिसरा वे आहे, त्याला अलाइज नेम म्हणता. आणि एक असतो तुमचा होईल ना. ठीक आहे, इथं पण 14 आणि 6 तुमचा आन्सर आलं. तर हा एक तुमचा तिसरा वे तुमचा झाला. अशा 3 प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथं मॉड्यूलला इम्पोर्ट करू शकता. ठीक आहे, तर एक युजर डिफाईंड मॉडेल तुम्हाला कळालं असेल. हे जे मी बनवलं हे कोणतं मॉडेल आहे तुमचं, युजर डिफाईंड मॉडेल आहे. आणि त्याला इम्पोर्ट कसं करायचं दुसऱ्या फाईलमध्ये हे पण मी सांगितलं. मग खूप सारे असे मॉडेल जे बिल्ट इन मॉडेल आहे त्यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, बिल्ट इन मॉडेल्स करू स्टार्ट. मग आपण मॅथ मॉड्यूलला इथं समजून घेऊ. बाकी तुम्ही स्टडी करू शकता. OS मॉडेल आहे त्याचे फंक्शन राहतात. तुम्ही नेटवर जाऊन जरी सर्च केलं तर खूप सारे फंक्शन तुम्हाला मिळून जातील. आलं, ठीक आहे, झालं आहे का, ठीक आहे. तर इथं झालं मॉड्यूल काय असतं मी तुम्हाला सांगितलं. तर मॉड्यूल 2 टाईपचे असतं. मग इम्पोर्ट कसं करायचं ते पण सांगितलं, एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये. 2 टाईप्स मॉड्यूल राहतं. पहिला जो तुमचा टाईप असतो तो कोणता असतो तुमचा, पहिला जो तुमचा टाईप असतो तो कोणता असतो, युजर डिफाईन मॉड्यूल. युजर डिफाईन मॉड्यूल. आणि जो आता तुम्हाला शिकवला तो कोणता होता, युजर डिफाईन मॉड्यूलच होता. आणि दुसरा जो मॉड्यूल आहे तो कोणता मॉड्यूल आहे तुमचा, दुसरा कोणता मॉड्यूल आहे, बिल्ट इन मॉड्यूल्स. बिल्ट इन मॉड्यूल हे 2 प्रकारचे मॉड्यूल तुमचे असतात. हे 2 प्रकारचे मॉड्यूल असतात. बिल्ट इन मॉड्यूल म्हणजे की ते ऑलरेडी बनलेले आहे पायथॉनमध्ये. जसं की मॅथ नावाचं एक मॉड्यूल आहे जे ऑलरेडी बनलेलं आहे, बरोबर आहे. तुमचं अजून तुम्ही म्हणू शकता की OS नावाचं एक आहे. अजून तुम्ही बघितलं असेल तर डेट टाईम नावाचं पण एक आहे. ठीक आहे, आपण प्रोजेक्टमध्ये यूज करूच तसं. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून तुम्ही म्हणू शकता की OS एक सिस नावाचं एक मॉड्यूल आहे. ठीक आहे, आणि एक रँडम नावाचं पण एक मॉड्यूल आहे. ठीक आहे, असे याच्यामध्ये खूप सारे मॉड्यूल आहे. आता हे सगळे नाही स्टडी करत बसणार आपण. मॅथ नावाचं मॉड्यूल तुम्हाला सांगणार आहे.
बाकीचे मॉडेल तुम्ही स्वतः ChatGPT जरी सांगितलं मला याची डिटेल्स दे, याच्या सगळ्या गोष्टी दे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तो देऊन देईल. ठीक आहे. अशा गोष्टींमध्ये टाईम वेस्ट नाही करायचा आहे, जिथे कॉन्सेप्च्युअल तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स गोष्टी, लॉजिकल गोष्टी याकडे जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. ज्या गोष्टी ऑलरेडी बिल्ट इन आहे ते तुम्ही कंपायलर स्वतः तुम्हाला सांगतील. OS डॉट केलं का इतकी सारे फंक्शनॅलिटीज तुम्हाला दिसून जातात. ठीक आहे. आता युजर डिफाईंड मॉड्यूल म्हणजे काय, जे आपण स्वतः क्रिएट करतो. आणि आत्ता मी तुम्हाला करून क्रिएट पण दाखवलं. ठीक आहे. तर हे दोन्ही मॉडेल्स आपले झालेले. आपण त्याच्यापैकी एक मॅथवालं इम्पोर्ट करून बघू आता. ठीक आहे. जसं की मी आता इथं काय करतो, मॅथ मॉडेलला इम्पोर्ट करतो. कसं करतो बघा, इम्पोर्ट मॅथला मी इथं इम्पोर्ट केलं. तर मॅथ काय एक बिल्ट इन मॉडेल आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आता स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे, तर स्क्वेअर रूट फाइंड करायचं तुम्ही जर C++ची प्रोग्रामिंग केली असेल त्याच्यामध्ये किती सारी गोष्टी तुम्हाला यूज कराव्या लागायच्या. इवन C लँग्वेजमध्ये पण हे फंक्शन की SQRT म्हणून तुम्ही डायरेक्टली त्याला यूज करू शकता. सेम इथं आहे. इथे काय करायचं तुम्हाला, प्रिंट मॅथ डॉट SQRT. मग SQRT 16चा हे किती असतो 4. मग तुम्हाला इथं आउटपुटमध्ये काय दिसेल 4.0 तुम्हाला दिसेल. ठीक आहे. डेसिमल फॉर्ममध्ये तुमचं आउटपुट येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं स्क्वेअर रूटला करू शकता. ठीक आहे. दुसरं आपल्याला यूज करायचं आहे एक रँडम म्हणून पण असतो. काय असतो, रँडम म्हणून पण असतो. तर इम्पोर्ट रँडम. ठीक आहे. माझ्याकडून काय रावलं नाही जात. इम्पोर्ट रँडम. आणि इथं काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचं आहे कशाला, की रँडम डॉट. इथं बघा किती सारे फंक्शनॅलिटीज आहे. अजून आता एवढं थोडी स्टडी करत बसणार आहे आपण. याच्यामधलं हे जे आहे आपल्याला ते यूज करायचं आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की 1पासून तर 10मधला कोणतरी एक रँडम नंबर मला जनरेट करून पाहिजे आणि तो इंटिजर पाहिजे मला. तर इथं बघा किती आला 4.0 आणि 2 तुम्हाला मिळालं. किती मिळालं, 2 मिळालं. प्रत्येक वेळेस 2च मिळतो आहे का, कधी 8 मिळतो आहे. रँडम OTP कसा जनरेट करता तसं त्याच्यासाठी तुम्ही यूज करता रँडम. जावास्क्रिप्टमध्ये ॲक्च्युअल मी तुम्हाला OTP कसा जनरेट करायचा काय नाही ते सगळ्या गोष्टी शिकवतो तुम्हाला. ठीक आहे. तर हे झालं तुमचं. आता पॅकेजेस काय असतं त्याच्याकडे जाऊ आपण. ठीक आहे. हे समजलं आहे तुम्हाला मॉड्यूल. तर मॉड्यूल आपलं संपलेलं आहे. बाकीचे मॉडेल तुम्हाला ट्राय करायचे स्वतः. ठीक आहे. डेट टाईमसाठी बघू आपण काय, इम्पोर्ट सगळेच सांगून देतो काय आता मी. नाही असं नाही होणार, अजून पॅकेजेस बाकी आहे. पॅकेजेस काहीच नाही आहे, मला सांगू देत. ठीक आहे. एक टार्गेट आहे माझं, उद्या मला असिंग वेट या पुढच्या गोष्टी घ्यायच्या. उद्या म्हणजे आता मंडेला माझा पेपर आहे 2 तारखेला. ट्यूजडेला 2 तारखेला पेपर आहे. डायरेक्ट 3 तारखेला आहे मग आता. हां वेडनेसडे. ठीक आहे. डेट टाईम डॉट कोणत्या फंक्शनॅलिटीज आहे, मला काय पाहिजे, टाईम पाहिजे. करंट टाईम काय आहे तो, याला रन केलं मी किती डेट टाईमच आला ते. काय होतं रे, थांबा का. डेट टाईम. नेक्स्ट आपलं काय पॅकेजेस काय राहतं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो फक्त. ठीक आहे. पॅकेजेस काय असतं देऊ का नको, दिल्याशिवाय तर राहणार नाही. बरोबर आहे. हां काय म्हणते, बाउन्स वगैरे काही नसतं आपल्याकडं. बरोबर आहे नाही. ठीक आहे. मॉड्यूल झालं. पॅकेजेस म्हणजे काय असतं, जावामध्ये शिकला असेल तर डिफरंट क्लासचं कलेक्शन तुमचं पॅकेजेस असतं. तसंच तुमचं पायथॉनमध्ये काय आहे माहिती का, डिफरंट मॉड्यूलचं कलेक्शन म्हणजे तुमचं काय असतं, पॅकेजेस असतं. मॉड्यूल कलेक्शन्स. काय मॉड्यूल कलेक्शन माहिती आहे का तुम्हाला. मॉड्यूल कलेक्शनबद्दल हे एका फोल्डरमध्ये मॉड्यूल्स ठेवलेले. तर तुम्हाला जसं की माय पॅकेज नावाचं एक मॉड्यूल आहे. बरोबर आहे. एक पॅकेजचं नाव दिलं तुम्ही माय पॅकेज. आणि त्याच्यामध्ये काय करताय तुम्ही की खूप साऱ्या फाईल्स ठेवताय. बरोबर आहे की नाही. calculator.py, greeting.py, main.py अशा खूप साऱ्या फाईल असतात तुमच्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही पॅकेजेसमध्ये बघशाल ना, एक फाईल तुमची अशी पण असते init__.py म्हणून असते. ठीक आहे. दुसरी एक फाईल असते तुमची calculator.py म्हणून असते.
म्हणजे आपण ज्याने नाव दिलं बघा हे असे तुम्ही नाव देऊ शकता, पण युनिट काय राहतं मी तुम्हाला पुढं सांगतो. कॅल्क्युलेटर डॉट पी वाय. दुसरी तुमची असते हां ग्रीटिंग्स डॉट पी वाय. ग्रीटिंग डॉट पी वाय अगं सण पाहिजे का तुम्हाला? आता ते थोडंसं हां ही 5 मिनटं फक्त लेक्चर, 5-10 मिनटं. हाँ ठीक. यूनिट और क्या कैलकुलेटर और ग्रीटिंग्स, ये क्या है अपना 3 फाइल मैंने बना दी पैकेज अंदर. या अभी यहाँ पे क्या करता हूँ मैं डायरेक्टली मैं इसे इम्प्लीमेंट करता हूँ, हमारे पास टाइम कम है. ठीक आहे चला तर आपण पॅकेज बघू. पॅकेज काय असतं तर पॅकेज म्हणजे काही डिफरंट फाईलचं कलेक्शन असतं आपलं. युनिट डॉट पी वाय, कॅल्क्युलेटर डॉट पी वाय आणि ग्रीटिंग डॉट पी वाय अशा 2 फाईल तुमच्या आहे आणि यांचं कलेक्शन कुठे माय पॅकेजमध्ये असेल, म्हणजे एक फोल्डरमध्ये असेल तुमचं. ठीक आहे तर इथं नाही चालणार मॅम, इकडं आणा, इथं लावतो. ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे, इथे एक फोल्डर बनवायचं आहे आपल्याला. कोणतं फोल्डर बनायचं आहे? माय नावाचं एक फोल्डर बनवतो आणि याच्यामध्ये एक फाईल बनवायची मला. सी डॉट पी वाय नावाची एक फाईल बनवली. सेम मी काय केलं जी डॉट पी वाय नावाची फाईल बनवली. ठीक आहे आणि याच्यामध्ये ना काहीतरी कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम टाकून दिला मी. ठीक आहे हा प्रोग्राम इथं उचलला, इथं टाकून दिलं. ठीक आहे आणि इथं ग्रीटिंगमध्ये काहीतरी प्रिंट हॅलो नावाचा मेसेज आहे जेव्हा मी याला ॲक्सेस करेल. आता हे कशामध्ये माझं पॅकेज म्हणजे काय डिफरंट याचं कलेक्शन म्हणतं. काय म्हणता डिफरंट आपलं कलेक्शन राहू शकतं. आता मग मला काय करायची एक ॲप्लिकेशन फाईल बनवायची मला दुसरी. ही पॅकेज झालं ना. आता मी काय करतो इथे एक नवीन एक फाईल बनवतो. याच्यात नाही बनवत बघा का, कुठं बाहेर जाऊन बनवतो. ठीक आहे यांना क्लोज करून दिलं मी, हे क्लोज केलं मी. पॅकेज कोणतं आहे आपलं माय, त्याच्यात फाईल कोणती माझी सी डॉट पी वाय आणि जी डॉट पी वाय. आता इथं मी काय करतो आहे मी कशामध्ये पण मेन फोल्डरमध्ये एक फाईल बनवतो आहे जी त्या याच्यात नाही बघा, त्या फोल्डरमध्ये नाही, माय नावाच्या फोल्डरमध्ये नाही. मेन डॉट पी वाय म्हणून काय केलं मी इथे एक फाईल बनवून. आता जर मला त्याला इम्पोर्ट करायचं तर कसं इम्पोर्ट करतो मी ते लक्ष द्या. फ्रॉम फोल्डरचं नाव काय आपल्या माय डॉट कोणती फाईल आहे तुमची सी नावाची फाईल आहे आणि त्याच्यामधून मला काय करायचं इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचं मला ॲड नावाचं फंक्शनला इम्पोर्ट करायचं. सी इथं नाही का सी डॉट पी वाय आणि जी डॉट पी वाय बनवलेली. ठीक आहे सेम मला काय करायचं आहे जसं मी हे केलं सेम मला काय करायचं आहे कशासाठी जीसाठी पण करावं लागणार आहे. माय डॉट जी नावाची त्याच्यामध्ये एक फाईल आहे आणि त्यामध्ये कोणतं फंक्शन आहे का नाही आहे, पण ग्रीटिंग चला फंक्शनचं नाही बनवलं आहे त्याला. पण मी काय करतो हॅलोला तिथून ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे हॅलो म्हणजे कशामध्ये एक फंक्शनचं नाव द्यावं लागेल मला. जी डॉट पी वायमध्ये काय करतो एक फंक्शनमध्ये हा मेसेज टाकून देतो. कशात टाकतो फंक्शनमध्ये, वरती दिला मी यामध्ये टाकलं इथं DEF हॅलो नावाचं एक फंक्शन बनवलं. ठीक आहे मेन डॉट पी वायमध्ये आलो आणि हॅलोला मी इथं काय केलं कॉल इथं केलं मी. ठीक आहे तर नेक्स्ट काय करायचं आपल्याला त्याला कॉल करायचं आहे ना. मग कसं कॉल करणार आपण डायरेक्ट मी काय करलं इथं की मला पहिली गोष्ट म्हणजे की एक मेनमध्ये काय ॲड आहे आणि हॅलो आहे, पण ॲडमध्ये मला काय पास करायचं आहे पॅरामीटर पास करायचे. तर जेव्हा मी इथं याला कॉल करल आणि त्याला मला रिटर्न पण मिळणार आहे ना, तर मला प्रिंट करावं लागेल. इथं तिथं कसं डायरेक्ट प्रिंट होत होतं हॅलो तिथंच प्रिंट होऊन जातं, त्याला फक्त कॉल करावं लागणार आहे आपल्याला. प्रिंट काय केलं मी इथं मी इथं मी केलं आपल्या ॲडला कॉल. काय केलं ॲडला कॉल केलं आणि याच्यामध्ये काय पास केले 5,4 आणि बाकी दुसरं जे फंक्शन आहे त्याला काय करायचं मला हॅलोला कॉल करायचे. ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही याला जर रन केलं तर रन केल्यानंतर बघा काय आलं तुमचं 9 आणि हॅलो येऊन गेलं. काय गेलं 9 आणि हॅलो येऊन गेलं. तुम्ही म्हणशाल सर 9 आणि हॅलो आलं मग ही मध्ये फाईल कावर जनरेट झाली.
तिथं बरोबर जनरेट होणारच आहे तुमची. तर इथं आहे ना तुमची एक इनिट फाईल असते. ते इनिट फाईल म्हणजे काय आहे की हे पॅकेज असल्याचं पायथॉनला सांगतं. काय सांगतो की इथं ते नॉर्मल फोल्डर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही जर याला जर पॅकेज आहे असं पायथॉनला सांगायचं तर इथं तुम्हाला काय करावं लागतं, न्यू फाईलमध्ये तुम्ही एक अशी इनिट नावाची पण फाईल बनवू शकता. काय इनिट IT आणि परत init.py. आता ती फाईल एम्प्टी असेल, पण हे काय सांगतं तुमचं की पायथॉनला सांगतं की आता हे जे फोल्डर आहे ना हे काय आहे तुमचं नॉर्मल फोल्डर नाही, हे पॅकेज आहे, बरोबर आहे. मल्टिपल टाईपचं कलेक्शन आहे. पण जेव्हा मी रन केलं तेव्हा बघा पाय कॅच नावाचं इथे जनरेट पण झालं. ही बाईट कोड असतं तुमची, माहिती आहे का तुम्हाला. हा जो असतो ना तुमचा बाईट कोड, ह्या फाईलचं काय असतो बाईट कोड असतो. हा ना, हा बाईट कोड PVM असतं पायथॉनचं, पायथॉन व्हर्च्युअल मशीन, जे तुम्हाला मी शिकवलं होतं. तो PVM काय करतो त्या कोडला, जशी डॉट क्लास जावामध्ये फाईल तयार होते ना तशीच ही फाईल इथं तयार होते तुमची PyCache फोल्डरमध्ये .pyc म्हणून आले ना. आणि ही काय होते तुमची रन, यांना समजतं कोण, इथं नाही समजणार यांना. कोण समजतं याला PVM पायथॉन व्हर्च्युअल मशीन याला एक्झिक्यूट करतं, व्हर्च्युअली मेमरीचा ॲक्सेस घेऊन याला एक्झिक्यूट करतं आणि मशीन लेवल कोडमध्ये एक्झिक्यूट करायचं काम करतं. ठीक आहे, समजलं आहे का, समजलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे पॅकेजेसमुळं काय झालं की कोड हा ऑर्गनाइज फॉर्ममध्ये आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रियुजेबिलिटी वाढली आणि इझी मेंटेनन्स. आता तुम्हाला सांगतो की हे तर ठीक आहे, नॉर्मली आपण काय केली, हे 2 फाईलीमध्ये एक पॅकेज बनवलेले. पण जेव्हा मल्टिपल गोष्टी जर तुम्हाला क्रिएट करायच्या, मोठा प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा आहे, तर तुम्हाला तिथं काय या पॅकेजेसचाच यूज होतो. हल्ल्यानं अशा फोल्डर स्ट्रक्चरचाच यूज होतो. या अशा फोल्डर स्ट्रक्चरमुळे काय होतं की तुमच्या कोडची रियुजेबिलिटी वाढते, कोड हा ऑर्गनायझेबल असतो. तुम्हाला हे पण समजतं की कुठं एरर आले, मग तिथे जाऊन तुम्ही क्लिअर करायला सुरुवात करता आणि कोड जास्त अजून ऑर्गनाइज फॉर्ममध्ये आपल्याला मिळतो. हल्ल्यानं आणि मेंटेनन्स करायला पण इझी असतं. जसं की एरर आलं ना, अरे कुठं एरर आलं, हां त्या पॅकेजमधल्या त्या फाईलमध्ये एरर आहे, बरोबर आहे, मग तिथे जाऊन तुम्ही नीट करा. तर असा यूज आहे. आलं ना, मेन पर्पज हा प्रोजेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं पॅकेजेस पण झालं आहे. काय आहे पॅकेजेस म्हणजे काय असतं, पॅकेजेस इज द कलेक्शन ऑफ दी डिफरंट फाईल्स म्हणू शकता तुम्ही. आणि किंवा डिफरंट फाईल म्हणजे त्याचं एक्सटेन्शन .py पाहिजे, किंवा डिफरंट फाईल म्हणजे तुमचं काय असतं मॉड्यूल असतं. डिफरंट मॉड्यूलचं कलेक्शन म्हणजे तुमचं काय असतं तर पॅकेज हे असतं. ठीक आहे. पॅकेजमध्ये पॅकेज पण राहतं, पण आत्तापर्यंत एवढं सफिशियंट आहे. पुढं जाऊन मी तुम्हाला अजून डीपमध्ये जसं जसं आपलं टाईम वाढेल तसं तसं गोष्टी आपल्या यूज होईल. जँगोमध्ये तर खूप काही खेळायचं आहे आपल्याला. ठीक आहे.